मंडळी नमस्कार. शब्द माझे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. माझ्या या कथा काव्य संस्कृती याला डेडिकेट केलेल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. याच्या पूर्वीच्या काही कथा कविता ऐका. तुम्हाला जर चॅनलचा दर्जा आणखीन चॅनलचा विषय या दोन गोष्टी आवडल्या तर निश्चित लाईक करा आणि सबस्क्राईब करून थांबू नका. चॅनल स्प्रेड देखील करा, कारण चॅनलचा सुरुवातीचा काळ आहे. त्यामुळे थोडेसे चांगले लाईक माइंडेड सबस्क्रायबर लाभणं हे कोणाला नको असतं. आज एक खूप सुंदर कथा घेऊन मी येतोय. ही सुंदर कथा आहे शन्ना नवरे यांची. शन्ना नवरे मराठीतले अत्यंत देखणे आणखीन फार सुंदर कथा लिहिणारे कथालेखक. त्यांचा माझा व्यक्तिगत परिचय होता, थोडासा होता, पण माझ्या वडिलांचा खूप चांगला स्नेह त्यांच्याशी होता. आमच्या घरी जाणं येणं होतं दादरला. आणि असे हे शन्ना नवरे. अर्थात त्यांच्या कथांचा आणि माझा संबंध आयुष्यात खूप नंतर आला, जेव्हा माझे वडील हयात नव्हते. पण त्यांच्यानंतर त्यांच्याशी कधी भेट होण्याचा प्रसंग नाही आला दुर्दैवाने. कथेला सुरुवात करतो. कथेचं नाव आहे आकाश. सुषमानं दार उघडलं. दाराबाहेर एक म्हातारे गृहस्थ उभे होते, 60च्या पुढले. हातात वळकटी, एक पिशवी. दमून आल्यामुळे चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या रेषा ठसठशीत दिसत होत्या. सुषमानं त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. चेहराही ओळखीचा नव्हता. कोण पाहिजे आपल्याला? सुषमानं दाराच्या चौकटीतच उभं राहून विचारलं. दादासाहेब घरात आत्ता बाकी ते कोर्टातच असणार. वहिनीसाहेब आहेत? आहेत ना. आपण? मी बाबूराव देशपांडे. बेळगावहून आलोय. तू दादासाहेबांची सून असणार. राजाची बायको? हो हो. मला ओळखणार नाहीस? दादासाहेब, वहिनीसाहेब आणि राजा तिघच मला ओळखणार आहे. बेळगावला एकाच गल्लीत राहायचो आम्ही. सुषमा तशीच उभी राहिली. बाबूराव हसले. ओरी, वाटल्यास मला घरात घेण्यापूर्वी वहिनीसाहेबांना विचारून ये. म्हणावं बेळगावचे बाबूराव देशपांडे आले आहेत. तसं नाही, पण या ना, या आत या. बरोबर आहे. या तुमच्या मुंबईत असं जागरूक राहावं लागतं. प्रत्येक अनोळखी माणसावर आधी अविश्वासच दाखवावा लागतो, मग तो तरुण असो, माझ्यासारखा म्हातारा असो. बाबूरावांनी वळकटी उचलली. पिशवी जड असल्यामुळं ती उचलताना त्यांना कष्ट पडले. मी घेऊ का पिशवी? सुषमानं विचारलं. राहू दे. वहिनी साहेबांसाठी चांगले तांदूळ आणले आहेत, 2 किलो. आत येताच बाबूरावांनी सगळीकडे पाहिलं. म्हटलं, छानच आहे हो जागा. मुंबईत एवढी मोठी जागा मिळणं. बाकी दादासाहेब पहिल्यापासून नशीबवानच. बेळगावात वकिली सुरू केली आणि 2-4 वर्षात असा झक्कास जम बसवला. एवढ्यात वहिनी पुढच्या हॉलमध्ये आल्या. डोळ्यांना चष्मा लावत त्यांनी विचारलं, सुषमा, कोण आलाय ग? मी आलोय, बाबूराव देशपांडे, बेळगावहून. पाया पडतो. बाबूराव वाकले. वहिनी 2 पावलं मागं सरकल्या. ओळखलत का वहिनी साहेब? न ओळखायला काय झालं? आता खूप वर्षांनी भेटतात. बेळगाव सोडूनच आम्हाला 17-18 वर्ष झाली. दरम्यान तुमचं कधी 2 ओळींचं पत्र नाही. वहिनींच्या बोलण्यात एक वेगळी छटा होती. सुषमानं ती ओळखली. तिनं बाबूरावांकडे पाहिलं. बाबूराव ती छटा न ओळखल्याचं दाखवत होते. तब्येत काय म्हणते वहिनी साहेब? म्हातारपणी तब्येत उत्तमच असते. चला, म्हणजे दादासाहेबांच्या तब्येतीबद्दल विचारायलाच नको. बाबूरावांनी हसत हसत आपलं सामान भिंतीलगत ठेवलं. कोट टोपी काढली. स्नान करून घेतो आधी. दादासाहेब केव्हा येतील कोर्टातून? 6 तरी वाजतील. आणि राजा? हो, त्याला आता डॉक्टर साहेब म्हटलं पाहिजे. मुंबईतला नामांकित डॉक्टर झाला ना तो. आपल्या बेळगावच्या हसलगीकरांच्या मुलाचं कठीण ऑपरेशन म्हणे त्यानेच केलं. हो. तुमच्या घरी कोण कोण असतं आता?
आम्ही दोघंच. गजानं धारवाडला नोकरी धरली. तो आणि त्याची बायको, मुलं तिकडंच. आणि तुमची सुशी हुबळीला. आपल्या कृपेनं तिचं सगळं छान आहे. जावई बापूंनी आता एक नवी मोटार गाडी घेतली आहे, 35,000ची. अगदी उत्तम आहे सुशींचं. 2 मुलगे आहेत, लवकुशांसारखे. वहिनी सुषमाकडे वळून म्हणाल्या, सुषमा, अगं यांची सुशी म्हणजे नक्षत्र होतो, नक्षत्र. सगळे म्हणायचे कुणीही श्रीमंताचा पोर येईल आणि तिला मागणी घालील. आणि झालंही तसंच हो. बाबूरावांचा चेहरा आनंदानं फुलला होता आणि आत कुठंतरी कोमेजत सुद्धा होता. खरंच वहिनी साहेब, तुमच्यासाठी मुद्दाम आठवणीनं तांदूळ घेऊन आलोय बेळगावहून. बाबूराव पिशवीकडे वळले. तशा वहिनी म्हणाल्या, राहू दे, दुपारी कामवाली आली की तिच्याकडून आत नेऊन ठेवीन. बाबूराव तसेच थांबले घोटाळून. काय करावं, काय बोलावं ते न सुचून, वहिनी साहेब, काही खाजगी कामासाठी म्हणून 2 दिवस इथं मुंबईत राहायचंय. म्हटलं, मुंबईत हक्काचं आणि मायेचं असं एकच ठिकाण आहे हे. मी 2 दिवस इथं मुक्कामाला राहिलो तर नाही, म्हणजे मुंबईत कुणाच्या काय अडचणी, घर झालं तरी आधी विचारणं. 2-3 क्षण तसेच गोठले. बाबूरावांना शब्द सापडत नव्हते. वहिनींच्या चेहऱ्यावर फक्त आश्चर्य. राहा ना आपण, खुशाल राहा, घरचेच आहात आपण, काही अडचण नाही आणि बिडचण नाही, सुषमा चटकन बोलली. बाबूरावांच्या चेहऱ्यावरच्या रेषा थरारल्या. बाबूरावांच्या चेहऱ्यावरच्या रेषा थरथरल्या. चला, आपल्याला बाथरूम दाखवते. स्नान झाल्यावर लगेच जेवायला बसाल की आधी चहा कॉफी काही आणू? बाबूरावांनी हातानं नको अशी खूण केली. वळकटी सोडून कपडे घेतले आणि ते सुषमाच्या मागून बाथरूमकडे गेले. सुषमा परत येऊन म्हणाली, वहिनी, बाबूरावांना मी राहायला सांगितलं ते चुकलं का? नाही नाही नाही, पण मला वाटतं आपल्याला, तुला सांगू का, हे बाबूराव बेळगावला असताना त्यांच्या मुलीला त्या हुबळीच्या श्रीमंत मुलानं मागणी घातली. कुणीही हेवा करावा असं स्थळ आपणहून चालत त्यांच्या घरी आलं होतं. मग एके दिवशी रात्री बाबूराव आमच्याकडे आले. काय वकील साहेब, आहात का घरात? दादासाहेबांनी बाबूरावांचा आवाज ओळखला. या बाबूराव, आज इतक्या रात्रीचे? बाबूराव खुर्चीवर बसले. क्षणभरानं म्हणाले, वकील साहेब, ताकाला आलोय तेव्हा भांडं लपवत नाही. आमच्या सुशीचं लग्न जमतंय. मुलगा शोधूनही सापडणार नाही. मुलीचं नशीब बलवत्तर असेल तर हे लग्न सुरळीत पार पडेल. बाबूराव बोलायचे थांबले. बोला ना. आपली आणि माझी फक्त ओळख आहे. या ओळखीत मला एक आशा दिसली. मला 3,000 रुपयांची गरज आहे. आपण जर मला इतकी रक्कम कर्जाऊ दिलीत तर मुलीचं कल्याण होणार आहे. वर्षभरात मी आपलं कर्ज चुकतं करू शकेन. माझ्या माहितीची, स्नेहसंबंधांची इतर माणसं असताना मी आपल्याकडं केवळ ओळखीवरच का पैसे मागतोय असं कदाचित आपल्याला वाटेल. ते वाटणं स्वाभाविक सुद्धा आहे. पण एवढी रक्कम एक हाती देण्याइतकी त्यापैकी कुणाचीही ऐपत नाही. मुलीच्या भल्यासाठी एक प्रयत्न करून बघायचा म्हणून मी आपल्याकडे आलोय. आपण नाही म्हणालात तर मला, हो, वाईट वाटेल, पण तो आमच्या कमनशिबाचा भाग समजेन मी. त्यामुळं आपल्याबद्दल राग बाळगण्याचा मला हक्क पोचतो असं मी अजिबात समजत नाही. आपला मी फार वेळ घेणार नाही. मला महत्वाचं सांगायचं ते हेच, इतकंच. बाबूरावांचं सरळ बोलणं दादासाहेबांना आवडलं. काही काळ असाच गेला. बाबूराव, आपण 2 दिवसांनी याल? मी विचार करून सांगतो. विचार करतो याचा अर्थ लावायचा अधिकार याचकाला नसतो. वकील साहेब, मी 2 दिवसांनी येईन. कृपा करून त्यावेळी मात्र मला नक्की होकार किंवा नकार द्याल, तर त्याप्रमाणे मला मुलाच्या घरी कळवता येईल. कर्ज देणार असाल तर आपण म्हणाल त्याप्रमाणे स्टॅम्प कागदावर. आणि बाबूराव, कर्ज शब्द वापरण्याऐवजी तुम्ही जर मदत म्हणाल तर. बाबूराव कोरडं हसले आणि म्हणाले, वकील साहेब, आपण कोणताही शब्द वापरलात तरी माझी जबाबदारी कर्जफेडीचीच समजेन मी. निघू मी. आपले आभार कसे मानावेत हे आभार मानण्यासारखं मी आत्ता तरी काहीच केलं नाहीये. का?
माझी विनंती एवढी सहानुभूतीपूर्वक ऐकलीत. वकील साहेब, आपल्याला मी काय सांगणार, पण आजकाल लोक विनंती सुद्धा पूर्ण ऐकत नाहीत हो. ठीक आहे, येतो मी. सुषमा, सुशीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. मुलाकडच्या लोकांनी मोठ्या हौसेनं स्वतःच्या खर्चानं लग्न केलं. लग्न हुबळीला झालं. मला काही जाता आलं नाही, पण हे गेले होते. आणि वहिनी, बाबूरावांनी पैसे केव्हा परत केले? तेच सांगते ना, आज 20 वर्ष झाली, एक दिडकीही परत केली नाहीये. आणि तुला ह्यांचा स्वभाव माहिती आहेच. यांनी कधी बाबूरावांना विचारलं नाही. आणि बाबूराव तरी मग कशाला विचारतील? त्यांना बरंच झालं, त्यांचं काम झालं होतं. पुन्हा सगळा व्यवहार तोंडीच. त्यात मधल्या काळात दादासाहेबांची डिस्ट्रिक्ट जज म्हणून नेमणूक झाली. बेळगाव सुटलं. 2-2, 3-3 वर्षांनी बदल्या ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात. कधीतरी वहिनी म्हणायच्या, बाबूराव चुकून सुद्धा 2 ओळींचं पत्र पाठवत नाहीत. तुम्ही तरी विचारा ना त्यांना, चांगलं खडसून पत्र लिहून. दादासाहेब नुसते हसायचे. मग म्हणायचे, त्यांच्या 3,000 रुपयांसाठी आपलं काही अडलंय का यात? अडलं नसलं तरी त्यांना तरी काही वाटायला हवं की नको? हा त्यांचा प्रश्न आहे, आपला नाही. मी पैसे दिले, त्यांच्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं. कदाचित त्यांच्याकडे आता नसतील पैसे. मग तसं तरी कळवायचं ना त्यांनी. परिणाम तोच ना, तुम्हाला फक्त समाधान की ते पैसे द्यायचे विसरलेले नाहीत. आणि ते विसरत नाहीत तोपर्यंत आपल्याला पैसे मागण्याचा अधिकार राहील. समजा हे पैसे हरवले असते, तसंच समजते मी आता. झालं? यावर दादासाहेबांचं मनमोकळं हसणं झालं की विषय संपायचा. एकदा बेळगावच्या एका कॉलेजचं पत्र आलं. दादासाहेबांना कॉलेजच्या वार्षिक समारंभासाठी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करणार. जाणार आहात तुम्ही बेळगावला? वहिनींनी पत्र वाचलं आणि विचारलं. दादासाहेब हसले. का हसलात? खरं सांगू, तुला माझ्या अध्यक्षपदात इंटरेस्ट नाहीये. आहे इंटरेस्ट तो 3,000 रुपयात. तसं म्हणा हवं तर. आपल्या घामाचा पैसा आहे ना तो. तो पैसा कशाचाही असला तरी मी बाबूरावांना भेटणार नाही. त्यांना पैशाचं विचारणार नाही. ते मला पटत नाहीये. आणि मी तिकडे अध्यक्ष म्हणून जाणार आहे. त्यावेळी हा कार्यक्रम आखणं बरं दिसणार नाही म्हणून सुद्धा. दादासाहेब चहापानानंतर हॉल बाहेर आले. पाहिलं तर समोर बाबूराव उभे. नमस्कार दादासाहेब, मुद्दाम आपल्या भाषणासाठी आलो होतो. दादासाहेबांबरोबर बाबूराव बोलत निघाले. वेळ काढून जरा घरी येऊन गेलात तर फार आनंद होईल दादासाहेब. कसं शक्य आहे? आता प्रिन्सिपॉल साहेबांकडे मी जेवायला जाणार. रात्री परत जायला निघणार. पुन्हा कधी आलो तर मुद्दाम तुमच्याकडे येईन. सुशी काय म्हणतेय? बाबूरावांचा चेहरा खुलला. उत्तम, आनंदात आहे. अगदी मध्यंतरी मी आणि ही 4 दिवस राहून आलो तिच्या घरी हुबळीला. जावई बापूंनी नवा बंगला बांधलाय. सगळी माणसं चांगली आहेत. सुशी म्हणजे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे. मुलं बाळ? एक मुलगा आहे ना, झकास, गुटगुटीत आहे. बोलतो जर असा गोड. सुशीनं नशीब काढलं हो. ऐकून आनंद झाला. बरं आहे, निघतो मी. प्रिन्सिपॉल साहेब वाट बघत थांबल्यात. बरं आहे. इतकंच बोलणं. पैशाचा विषय कुणीही काढला नाही. तुम्ही इतकंच बोललात त्यांच्याशी? दादासाहेब समारंभ आटोपून परत आल्यावर वहिनींनी विचारलं. हो, इतकंच. पैशाचा विषय त्यांनी काढला नाही, मीही काढला नाही. ते तर नाहीच काढणार हो, पण तुम्ही तरी तिथं बाकीच्या प्रोफेसर लोकांसमोर. मग त्यांच्या घरी तरी जायचं. घरी गेलो असतो तरी विषय काढणं मला जमलं नसतं. अगं, सुशीबद्दल ते इतके उत्साहाने सांगत होते. ते ऐकूनच मन तृप्त झालं. तिच्या लग्नाच्या वेळी दिलेल्या पैशाचा विषय निघाला असता तर सगळा बेरंग झाला असता. असं मग सुशीच्या मुलाला खाऊला म्हणून वर 100 रुपये तरी द्यायचे होते. विसरलोच बघ. दादासाहेब हसून म्हणाले, हे सगळं सुचायला तुम्ही बायकाच हव्या असतात. आम्हा पुरुषांना नाही जमत ते. टोमणा कळला हो. आणि टोमणा वाटून घ्यायला सुद्धा तुम्ही बायकाच हव्या असत्या. दादासाहेब वरच्या पट्टीत हसले. जाऊ दे, आज त्या 3,000साठी काही खोळंबा नाही ना झाला. संपला विषय. झालं?
उद्या जायचं म्हणतायत तुमचे मित्र. वहिनींना तो विषय काढल्याशिवाय चैन पडत नव्हतं. त्यांच्याबरोबर 4 दिवस कसे गेले. खूप गप्पा झाल्या. बेळगावच्या जुन्या ओळखी, जुन्या आठवणी, 20-1 वर्षांच्या गोष्टी 4 दिवसात थोड्या संपतायत. दादासाहेबांनी घड्याळाकडे पाहिलं. 11 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. माझ्याशी 5 मिनिटं बोललात तर फार जागरण नाही व्हायचं. तुम्हाला तो विषय नकोय, पण तुम्ही बेळगावच्या आठवणी काढल्यात, त्यात सुशीच्या लग्नाची आठवण निघाली का? तर तो तर बाबूरावांचा आवडीचा विषय. पैशाचं काही म्हणाले असतील तर सांगा. नाही म्हणजे तो विषयच छान. तुम्ही कृष्णाचे अवतार आणि बाबूराव सुदाम्याचे. हो, तुम्हाला सांगितलं का मी? काय? या 20 वर्षात बोटभर चिठ्ठी पाठवली नाही, पण तुमचे बाबूराव आठवणीनं माझ्यासाठी 2 किलो तांदूळ घेऊन आले, त्यांच्या शेतावरचे. अच्छा, बेळगावचा तांदूळ म्हणजे फार उत्तम आणि महाग. 1,500 रुपये किलो आहे. एक दाणाच असेल 2-2-2.5 रुपयांचा. सुदामा पोहे घेऊन आला. तुम्ही आता त्याला सुवर्णाची नगरी द्या बांधून. तुला सांगू का, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतीचं उत्पन्न जवळजवळ 0. मुलगा धारवाडला आहे. त्याला बापाकडे दिडकी सुद्धा पाठवणं जमत नाहीये. पुढच्या तोंडानं त्यांना विचारू पैशाचं, आणि कशासाठी? या 4 दिवसात तुझ्या लक्षात नाही का आली त्यांची परिस्थिती? आली ना, म्हणून 10 वेळा वाटलं तरी मी पैशाचा विषय नाही काढला. पण त्यांनी एकदा तरी नको का म्हणायला 20 वर्षात? कदाचित वयपरत्वे विसरलेही असतील ते. या परिस्थितीत, या वयात कितीतरी गोष्टी विसरतात माणसं. एक बरं केलंस तू, त्यांना विचारलं नाहीस. खरं तर मला भीतीच वाटत होती तू विचारशील म्हणून. माझं एवढंच म्हणणं, उद्या जाताना त्यांच्याबरोबर वहिनींसाठी काही डबा भरून ठेवलाय मी. हाऊ स्वीट ऑफ यू. ते जायच्या वेळी मी घरी नसणार आहे. जाताना त्यांना तू. बाबूरावांनी वळकटी उचलली. डब्यातील पिशवी घेतली. घशातला आवंढा आवरत ते म्हणाले, येतो वहिनी साहेब. आपल्या घरचे हे 4 दिवस जन्मभर आठवावेत असे गेले. आपण जे अगत्य दाखवलं त्यांना पुढे बोलू न देता वहिनी म्हणाल्या, घरच्या लोकांनी असं काही म्हणायचं नसतं. आपण ओळख ठेवून इतक्या वर्षांनी हक्काने इथे आलात, खूप बरं वाटलं आम्हाला. बाबूराव दाराबाहेर पडले आणि वहिनींचं लक्ष त्यांच्या पायांकडे गेलं. भाऊजी, तुम्ही चपला विसरलेले दिसता. या वयात होतं असं विसरायला. बाबूराव तसेच थांबले. त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी वहिनींकडे पाहिलं. म्हटलं, नाही वहिनी साहेब, मी पायात चपलाच. दादासाहेबांचे 3,000 रुपये परत केल्याशिवाय पायात चपला घालायच्या नाहीत अशी मी शपथ घेतली. बाबूराव झटकन वळले आणि जिन्याच्या पायऱ्या उतरू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वहिनी पाहत राहिल्या. त्यांचेही डोळे पाण्यानं भरले होते. वहिनींनी डोळे टिपले आणि हातातलं पत्र दादासाहेबांना दिलं. माननीय दादासाहेब आणि वहिनीसाहेब यांना बाबूरावांचे सा न वी वी. आज जवळजवळ 2 तपांनी माझा शब्द मला पुरा करता येत आहे. सोबत 3,000 रुपयांचा चेक जोडला आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा. जमीन विकून आलेल्या पैशातून प्रथम आपले पैसे पाठवणं हे माझं कर्तव्य आहे. इतक्या काळात आपण चुकूनही एका शब्दाने देखील मला विचारलं नाहीत. याबद्दल मला काय वाटतं ते मी लिहू शकत नाही. 4 वर्षांपूर्वी आपल्याकडे आलो असतानाही आपण हा विषय कधीच काढला नाही. तर उलट मला फार आपुलकीनं वागवलं. वहिनीसाहेबांनी प्रेमानं डबा भरून सौंना भेट दिली. परिस्थितीनं मी फार पांगळा झालो होतो. मला या पैशांची आठवण आहे एवढंच माझ्यापाशी लिहिण्यासारखं होतं, पण म्हणून कधी बोटभर पत्रसुद्धा लिहिण्याचं मला धाडस झालं नाही. या सर्व प्रमादांबद्दल आपण मला क्षमा कराल ही खात्री आहे, कारण आपणा दोघांची ही मनं आकाशा इतकी मोठी आहे. दादासाहेबांना पुढं वाचवना. ते नुसते बसून राहिले. तुम्ही काय करायचं ठरवलंय? काही वेळानं वहिनींनी विचारलं. मी हा चेक परत पाठवणार आहे. त्यांना लिहिणार आहे, तुमची सुशी सुखात आहे हे ऐकूनच माझे पैसे वसूल झालेत. तुम्ही उगाच हे पैसे पाठवलेत. आणि काय करा सांगू? त्यांच्या नावानं एक 25 रुपयांचा दुसरा चेक पाठवा. म्हणावं, या पैशातून आता चपला तरी विकत घ्या.
या म्हातारपणी अनवाणी फिरू नका हो. वहिनींचे पुढले शब्द हुंदक्यानंच गिळून टाकले.